टाइमपास फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर ही जळगावमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेली आणि तिथे चाहत्यांनी दिलेल्या त्रासामुळे तिला खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि या सगळ्याची तक्रार केतकीच्या वडिलांनी पराग माटेगावकर यांनी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडे केलेली आहे। बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी केतकी माटेगावकर जळगावात आली होती, मात्र केतकीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली। कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरनं उतरताना चाहत्यांनी तिच्या भोवती गरडा घातल्यामुळे तिला तिथून बाहेरच पडता येईना। अखेर उपस्थित काही महिलांनी हाताचं कडं केलं आणि केतकीला बाहेर काढलं, गाडीपर्यंत पोहोचवलं। या प्रकरणाबद्दल बहिणाबाई महोत्सवाचे आयोजक भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी पीए दीपक परदेशी यांनी जाहीर माफीही मागितली आहे। कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, देखणा कार्यक्रम झाला। बहिणाबाई महोत्सवासारखं एक बहिणाबाईंचं मोठं नाव होतं त्याच्यामागे आणि म्हणूनच केतकी डोळे मिटून तिथे गेली आणि आयोजकांनी सांगितलं होतं की तिथे व्यवस्थित सिक्युरिटी असेल। मुख्य तिथे सिक्युरिटी हा भागच नव्हता, महिला तिथल्या ज्यांचा आयोजनाशी काहीही संबंध नव्हता त्या आल्या, त्यांनी पूर्ण असं कडं केलं केतकीच्या भोवती आणि तिला व्यवस्थित प्रोटेक्ट करत बाहेर नेलं। आणि मागणी हीच आहे की त्यांनी अशी जाहीर माफी मागावी। आणि घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलंय तेही पाहूया। महिला कलाकार ठिकठिकाणी जातात, बहिणाबाई महोत्सवामध्ये लोकांशी संवाद साधतायत। अशा वेळेला तरुणांच्या अतिउत्साहामुळे काही एका वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना जे सापडावं लागलं त्यातून त्यांना मनस्ताप झाला। महिला मुली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहाव्यात आणि त्यासाठी योग्य ती कारवाई होऊन पुढच्या वेळेला दुसऱ्या कुठल्याही कलाकार मुलींना हा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही पोलिसांची मदत घेतलेली आहे।